जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा शैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंधे त्या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। सर्व उपस्थित असणाऱ्या श्रवण करणाऱ्या साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आज आपण 17वी 18वी ओवी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। गेल्या वेळेला आपण पाहिलं तया ते धरावे जाणावे सेवावे तयाचे सर्व ऐकावे आयुष्य साधनापंथी चालावे आयुष्यावरी। ते एकदा श्री गुरु केल्यानंतर त्यांनी दिलेलं साधन करत करत संपूर्ण आयुष्य जे आहे ते आपलं त्या साधनेत व्यतीत झालं पाहिजे। अगदी सुरुवातीला प्रपंच करता करता परमार्थ करायचा असतो, त्यानंतर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबरीने करायचा असतो। प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे असं समर्थही आपल्याला सांगतात। आणि प्रपंच करता करता जो परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो त्याला समर्थ रामदास स्वामी विवेकी असं संबोधतात। तर हा विवेक ज्याच्या चित्तात जागृत झालेला आहे त्यांनी श्री गुरूंची तन मन धनाने कशा पद्धतीने सेवा करावी आणि आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते कसं व्यतीत करावं याविषयीचं मार्गदर्शन जे या ओवीच्या आधारे आपण पाहण्याचा प्रयत्न केला। आणि आता पुढची 17वी ओवी आपल्या समोर आहे। मनुष्य कर्माने बांधला प्रारब्धे असे जखडला तया निर्माता तोची झाला भूल नाही। की एकदम कशी काय आता या ठिकाणी कलाटणी दिल्यासारखी वाटते की आधी श्री गुरु करावा त्यांचं स्वरूप काय आहे त्यांची सेवा कशी करावी हे सगळी मांडणी झाल्यानंतर इथं मनुष्य कर्माने बांधला की प्रत्येक जीव जो आहे तो कर्मबंधनामध्ये अडकलेला आहे आणि प्रारब्धामध्ये त्याचं जीवन त्याला आता इथून पुढे व्यतीत करायचं असतं। आणि हे प्रारब्ध कोणी निर्माण केलेलं आहे तर ते कोणी त्याला दिलेलं नसून त्याच्या कर्मातूनच ते निर्माण झालेलं आहे। एकदम मनुष्य जन्म त्यांनी केलेलं कर्म त्या कर्मातून निर्माण झालेलं प्रारब्ध हे जे सगळं आहे सांगण्याचं कारण काय आहे। एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर आहे की श्री गुरूंकडे जे आपल्याला जायचं आहे श्री गुरूंकडे गेल्यानंतर त्यांची सेवा करून आपल्याला जे काही कमवायचं आहे ते फार वेगळं आहे। ते वेगळं म्हणजे नेमकं काय आहे तर स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी स्वतःच्या कल्याणाचे हिताचे प्रश्न जे आहेत ते श्री गुरूंना विचारण्यासाठी म्हणून आपल्याला सेवेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे। पण आपण श्री गुरु कशासाठी नेमका केलेला आहे याचं भान याची जाण फारच कमी लोकांना असते। आणि मग आता श्री गुरु केलेले आहेत आता आमच्या प्रपंचाचं सगळं काही तेच पाहून घेतील अशा पद्धतीचा एक विचार जो आहे तो तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतो की आता ह्यापुढे माझ्या आयुष्यामध्ये कुठलाही दुःखाचा प्रसंग येणारच नाही असाही एक समज किंवा प्रपंचात काही कमी जास्ती झालं तर त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य सगळं काही श्री गुरूंकडे आहे आणि त्यामुळे मला सतत अनुकूल असणाऱ्याच गोष्टी माझ्या जीवनात घडत राहतील असा एक मोठा गैरसमज जो आहे तो तुमच्या आमच्या जीवनात असतो। म्हणून या ठिकाणी प्रारब्धवाद म्हणजे नेमकं काय आहे
आणि मनुष्य त्यामध्ये कसा अडकून पडलेला आहे त्याची थोडीशी जी चाचपणी आहे ती या ओवीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करायची आहे. आता हे प्रारब्ध म्हणजे नेमकं काय, मनुष्य जन्म जो आहे तो आम्हाला नेमका केव्हा प्राप्त होतो. आपल्याला माहिती आहे की जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. काहीतरी गेल्या जन्मी तुमच्या आमच्या वासना शिल्लक राहिलेल्या असतात आणि त्या शिल्लक राहिलेल्या वासनांमुळेच तुम्हाला आम्हाला नरदेहात परत म्हणजे नरदेहातच जन्म मिळेल याची पण शाश्वती नसते. पण पुण्य जर गाठी असेल तर मनुष्य देह तुम्हाला आम्हाला नक्की मिळतो. पाप पुण्याची अनेक योनीतून फिरता फिरता जर समानता झाली तर तुम्हाला आम्हाला मनुष्य देह प्राप्त होतो असं शास्त्राने आपल्यासमोर मांडणी करून ठेवलेली आहे. आता हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. सुरुवातच आपण त्याची पाहतो की पाप पुण्याची समानता. आता एक आहे पापाचं फळ दुःख आणि पुण्याचं फळ जे आहे ते सुख आहे. आणि या पाप पुण्याची समानता झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला मनुष्य देह मिळतो. म्हणजे मनुष्य देहामध्ये जीवन व्यतीत करत असताना तुमच्या आमच्या समोर सुखदुःखाचे प्रसंग जे आहेत ते येतच राहणार आहेत. कुठलाही प्राणी जन्माला आल्यानंतर अजिबात कुठल्याच प्रकारचं दुःख आपल्याला होऊ नये असं त्याला कितीही जरी वाटत असलं तरी जो जो देह धारण करून आलेला आहे त्याला शारीरिक दुःख आहे, भुकेचं दुःख आहे, काही अंतःकरणामध्ये मरणाचं वगैरे भय जे आहे त्याचं दुःख आहे, इतरांकडून त्रास होतो त्याचं दुःख आहे. ह्या पद्धतीचं जे दुःख आहे ते नरदेहात आलेल्या जीवाला हे भोगावंच लागतं. फक्त नरदेहात आलेल्याच नाही तर इतर योनीत आलेल्या जीवांना सुद्धा या प्रकारचं जे दुःख आहे ते त्यांना भोगावंच लागतं. मग आता कितीही मी ह्या प्रकारचं दुःख मला नको असं कितीही घोकत असले म्हणत असले तरी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या देह सापेक्षतेने आणि जगत सापेक्षतेने माझ्या समोर सातत्याने येतच जाणार आहेत. आता हे सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय आहे तर अनुकूल संवेदनेला आपण सुख असं म्हणतो आणि प्रतिकूल संवेदना ज्या तुम्हाला आम्हाला जाणवतात त्याला आपण दुःख असं म्हणतो. आता हे अनुकूल आणि प्रतिकूल भाव जे निर्माण होतात ते भाव नेमके कुठे निर्माण होतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आमचं जे चैतन्य नावाचं स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी ते निर्माण होतात का तर जाणीव नेणीव भगवंती नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. ते चैतन्य म्हणजेच भगवंत आहे आणि त्या भगवंताच्या ठिकाणी या प्रकारच्या सुखदुःखाच्या जाणीवा अजिबात नाही. कारण ते मूळचं आनंद घनच आहे, आनंद रूपच आहे आणि तेच आम्ही आहोत असं शास्त्राने आम्हाला सांगितलेलं आहे. श्री गुरूंनी सुद्धा आम्हाला तेच समजावून सांगितलेलं आहे की ते तू आहेस. म्हणजे ते आनंद घन स्वरूप असणारं जे चैतन्य आहे तेच तुमचं आमचं स्वरूप आहे. मग आता तेच माझं स्वरूप आहे तर ह्या सुखदुःखांचं सतत एका मागून दुसरं, दुसऱ्या मागून तिसरं असं आमच्या पाठीमागे का ससे मेरा लागलेला आहे तर अंतःकरण सापेक्षतेने सुखदुःख जे आहे ते तुम्हाला आम्हाला जाणवत राहतात. अंतःकरणात या सुखदुःखाची जाणीव निर्माण होते. ही जाणीव निर्माण झाल्यानंतर देह तादात्म्य असणाऱ्या जीवात्म्याला ते माझ्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे असा भ्रम होतो. वास्तविक पाहता जीव जर मूळचा ब्रह्मरूपच आहे तर ह्या देहाशी असलेला अंतःकरणाशी असलेला त्याचा संबंध कसा आहे तर काल्पनिकच आहे. पण काल्पनिक संबंध असून सुद्धा ज्या वेळेला तो जीव या देहाच्या किंवा अंतःकरणाच्या तादात्म्याने जीवन जगतो त्यावेळेला त्याला सुखदुःख भोगावं लागतं. आता हे सुखदुःख जे आहे ते प्रारब्धाने या सुखदुःखाचे भोग जे आहेत ते तुमच्या आमच्या समोर येतात असं आपल्या समोर मांडलेलं आहे. आता 3 प्रकारचे कर्म जे आहेत ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनंत जन्मापासून घडत गेलेले असतात आणि ते साचलेले असतात. एक संचित कर्म आहे, दुसरं प्रारब्ध कर्म आहे आणि तिसरं क्रियमान कर्म आहे. आता संचित कर्म म्हणजे नेमकं काय तर अनंत जन्म एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा असे जन्म घेत घेत आम्ही ज्या वेळेला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून फिरत असतो त्यावेळेला जेव्हा जेव्हा देह धारण करून येतो आणि जीव भावातून आमच्याकडून जे कर्म केले जातात ते कर्म जे आहेत ते तुमच्या आमच्या संचितामध्ये काय करत असतात
तर ते संचित म्हणून त्या ठिकाणी त्याला फिक्स डिपॉझिट असं म्हणतात. असं एक फिक्स डिपॉझिट त्या कर्माचं जे आहे ते तुमच्या आमच्या नावाने त्या ठिकाणी तो चित्रगुप्त जो आहे तो नोंदणी करून ठेवतो की ते सगळं संचितात जमा होतं. आता हा संचितात जमा झालेलं अनंत प्रकारचं पापपुण्यात्मक जीव दशेतून केलेलं जे कर्म आहे त्या कर्मापैकी जे कर्म फलोन्मुख म्हणजे आता फळ भोगण्यास योग्य असा कालावधी जो आहे तो त्या जीवात्म्याच्या ठिकाणी त्याला दैव, त्यानंतर त्याने केलेलं कर्म आणि त्याचा झालेला जन्म या सगळ्यांचा संयोग एकत्र येऊन जे फलोन्मुख झालेलं कर्म असतं त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. म्हणजे जे भोगण्यासाठी आता त्याला काय होणार आहे तर हा नरदेह जो आहे तो त्याला प्राप्त झालेला आहे. बँकेच्या भाषेत बोलायचं तर करंट अकाउंट म्हणजे त्याच्यातून तुम्ही आम्ही पाहिजे तेव्हा ते काढू शकतो असं जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि मग ते फलोन्मुख झालेलं कर्म भोगण्यासाठी आम्हाला एक देहाचा सांगाडा भगवंताने दिलेला आहे आणि त्या देहाच्या सांगडात राहणारा जो जीवात्मा आहे तो देह म्हणजेच मी अशा गैरसमजुतीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी फसलेला असतो. ते प्रारब्ध कर्म आहे. आणि तिसरं आहे क्रियमाण कर्म म्हणजे चालू जन्मामध्ये आम्ही करत असलेलं कर्म त्याला क्रियमाण कर्म असं म्हटलेलं आहे. आता संचित कर्म जे आहे ते आपल्या समोर मांडणी आहे की संचित कर्म म्हणजे जीवभावातून केलेल्या कर्माचा साठा. आता हा साठा जो आहे तो अनंत त्या ठिकाणी असलेलाच असतो. आता हा साठा जो आहे त्या साठ्यातून जे फलोन्मुख झालेलं कर्म आहे ते फलोन्मुख झालेलं कर्म आम्हाला आता प्रारब्ध रूपाने आमच्या समोर सुखदुःख द्यायला काय झालेलं आहे तर सुखदुःखाचे भोग देण्यासाठी ते कर्म आता निमित्ताने आमच्या समोर पूर्णपणे सतत प्रगट होत राहणार आहे. म्हणजे ते भोग येऊन आमच्यावर आदळणार आहे. ह्या प्रकारचं ते प्रारब्ध कर्म. आता हे प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमाण कर्म यामध्ये सुद्धा आपल्या समोर शास्त्राची मांडणी आहे की जर स्वस्वरूपाचं ज्ञान ह्या जन्मात तुम्हाला आम्हाला झालं तर संचित कर्म जे आहे ते ज्ञानाग्नी दग्ध कर्मणाः की ज्ञानाग्नीमध्ये म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर जीवभाव जो आहे तो पूर्ण गळून पडतो आणि त्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठा आत्मनिष्ठा आपल्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर आत्मरूप मी अकर्ता आहे. त्यामुळे पूर्वी झालेलं कर्म सुद्धा जरी जीवभावातून झालेलं असलं तरी पूर्वीही ते मी केलेलं नव्हतं, आताही ते मी करत नाहीये आणि पुढे सुद्धा माझ्याकडून आयुष्य असेपर्यंत जे काही कर्म होत राहतील त्या कर्माचा माझा सुद्धा काहीही संबंध नाही. तर प्रकृतीकडून ते कर्म घडत जाणार आहे असा पुरुष प्रकृती विवेक तुमच्या आमच्या चित्तामध्ये या आत्मज्ञानामुळे पूर्णपणे जागृत होतो आणि तो जागृत झाल्यानंतर संचित कर्म जे आहे ते ज्ञानाग्नीमध्ये भस्म होऊन जातं. उदाहरण दिलंय की पेटलेल्या अग्नीमध्ये जर आपण इंधन टाकत गेलो, लाकूड टाकत गेलो तर ते जसं ताबडतोब पेट घेतं त्याप्रमाणे हे संचित जे आहे ते पूर्णपणे दग्ध होऊन जातं. आता प्रारब्ध कर्म जे आहे ते प्रारब्ध कर्म मात्र ते भोगल्याशिवाय संपतच नाही असा नियम आहे की जे कर्म तुम्ही आम्ही केलेलं आहे त्या कर्माचं फळ भोगूनच त्याचा नाश होत असतो. कर्म करून ठेवलं पण त्याचा भोग मिळणार नाही असं अजिबात होत नाही. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ह्या प्रकारचा अभंग जो आहे तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आत्मज्ञान झाल्यानंतर किंवा श्री गुरूंकडे गेल्यानंतर आता त्या प्रारब्धाचे भोग माझ्या वाट्याला येणारच नाही असं अजिबात नाही. मग आता प्रारब्ध बदलवण्यासाठी आम्हाला श्री गुरूंकडे अजिबात जायचं नाही. आमच्या नातेवाईकांचे जे स्वभाव आहेत ते बदलून घेण्यासाठी श्री गुरूंकडे आम्हाला जायचं नाही. तर ते जसं आहे तशी वस्तुस्थिती शांतपणे स्वीकारणं
आणि इतरांच्या विषयी मनामध्ये ज्या मानस प्रतिमा आम्ही आधीच करून ठेवलेल्या असतात त्या मानस प्रतिमा पुसून टाकून वास्तव जे आहे ते शांतपणे स्वीकारलं की तुम्हाला आम्हाला जीवन जगण्यासाठी जी आवश्यक ऊर्जा आणि बळ लागते ती खरोखरच मिळून जाते श्री गुरूंनी दिलेल्या विचारांमुळे। पण हे बदलवण्यासाठी म्हणून जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो त्यावेळेला आम्हीच आमची जणू काही फसगत करून घेतो, कारण माहिती नाही की श्री गुरु करण्यापूर्वीच माझे हे सगळे ब्ल्यू प्रिंट आहेत त्या तयार झालेल्या आहेत। सुखदुःख जे माझ्या आयुष्यात येणार आहे ते माझ्याच कर्मातून निर्माण झालेलं असल्यामुळे आणि श्री गुरु तर मी ह्या जन्मात केलेले असल्यामुळे जी ब्ल्यू प्रिंट माझी तयार झालेली आहे ती तर मला नक्कीच काय करावी लागणार आहे, बघावीच लागणार आहे। पण श्री गुरु केल्यानंतर आणि श्री गुरूंनी दिलेले विचार अंगी बाणवल्यानंतर फरक एवढा पडतो की पूर्वी जे प्रत्येक सुखदुःखासोबत माझं अंतःकरण सुद्धा सुखी दुःखी होत राहत होतं आणि त्याचा अनिवार्य परिणाम जो आहे तो अंतःकरणावर, देहावर, परिस्थितीवर होत होता, तो मात्र आता वास्तव स्वीकारल्यामुळे पूर्णपणे बाधित होऊन जातो। छान ओवी आहे आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींची, सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादान भजावे, लाभा लाभ न आणावे मना माझी। ही साधना त्या ठिकाणी सांगितलेली आहे की सुखाने हुरळून जाऊ नका, दुःखाने होरपळून जाऊ नका आणि जे संपूर्ण जीवन जगत असताना त्यातून जे काही कर्म आपल्या हातून घडणार आहेत त्याला यश, अपयश, लाभ, हानी इत्यादी दोन प्रकारच्या फळापैकी एक फळ नक्कीच तुम्हाला आम्हाला प्राप्त होतच राहणार आहे। त्या फलाशेची इच्छा धरा अथवा न धरा ते फळ तर तुम्हाला आम्हाला प्राप्त होणारच आहे। मग ते प्राप्त झालेलं जे फळ आहे ते भोगताना कुरकुर न करता ते माझ्या प्रारब्धाचं फळ आहे, मीच करून ठेवलेल्या कर्माचं फळ आहे असं जर शांतपणे मी समजून घेतलं तर इतरांविषयीचा आरडाओरडा जो आहे तो कमीत कमी होऊन जातो। आता आपल्याला ज्या वेळेला दुःख होतं त्या वेळेला माझ्या चुकीच्या विचारांमुळे मला दुःख झालंय असं मला कधीच लवकर समजत नाही। जोपर्यंत संतांच्या सहवासात येत नाही तोपर्यंत ते हे कळतच नाही। मग ज्या वेळेला दुःख होतं त्या वेळेला आमचं बोट जे आहे ते समोर असतं, त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या तिरकस नजरेमुळे ह्या पद्धतीने आम्ही समोर बोट करत राहतो की यांच्या सगळ्यांमुळे आम्हाला दुःख होतं आणि इकडचे समोरचे सगळे संपले तर देवाकडे आमचं बोट जातं की देवा माझ्याच नशिबात असं का। गंमत अशी आहे की खूप सुखाचे अनुभव येतात तेव्हा देवाचा आम्हाला विसर पडतो, पण दुःख येतं त्यावेळेला मात्र कधीही देवाचं नाव घेतलेलं नसतं। इतके सुखाचे प्रसंग त्याने आमच्या जीवनात आणले पण कधी त्याचे आभार मानलेले नसतात, पण दुःख ज्या वेळेला होतं तेव्हा मात्र त्याच्या नावाने आरडाओरडा केल्याशिवाय आम्ही राहत नाही। आणि असं जे चुकीच्या पद्धतीने वागणं होतं त्याचं कारण आहे कधी आम्ही या गोष्टी समजूनच घेतलेल्या नाही। मग इथं प्रारब्धाने ही कोणाची व्यवस्था आहे, ज्यांनी जे कर्म केलेलं आहे त्या कर्माला तसंच फळ मिळत राहणे ही व्यवस्था कोणाची आहे, तर प्रारब्ध ही जीवाला सांभाळत असताना ईश्वरांनी केलेली एक व्यवस्था आहे। मग ही जर ईश्वराची व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेबद्दल तक्रार का करावी आम्ही, पण आम्ही करत राहतो। जोपर्यंत संतांच्या संगतीत येत नाही तोपर्यंत अशा तक्रारी ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या ठिकाणी होतच राहतात। आता ह्या व्यवस्थेशी हट्टाने न झगडता, महत्वाचं आहे की हटनिग्रही न होता, हट्टाने न झगडता तो बदलण्याचा हेकाही सोडून द्यायचा आहे आणि सुखदुःखाविषयी उदासीन वृत्ती जी आहे ती अंतःकरणात बाळगण्याचा प्रयत्न करायचा आहे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे। इथं नाथ महाराजांनी आपल्याला एक छान या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, प्रारब्धाचे जे भोग आहेत ते भोग तुमच्या आमच्या वाट्याला येतच राहणार आहे, पण हरिकृपे त्याचा नाश आहे। म्हणजे ते भोग माझ्या ठिकाणी निर्माण झालेले आहे, मीच ते भोगतो आहे, ह्या पद्धतीच्या चुकीच्या कल्पना ज्या आहेत त्या सगळ्या निघून जाणार आहेत। कारण देह आणि अंतःकरण यांच्याशी त्या प्रारब्धाच्या भोगाचा संबंध आहे। जोपर्यंत मी जीवभावातून वर्तन करत होतो तोपर्यंत जे कर्म करून ठेवलेले आहे त्या कर्माला सुख किंवा दुःख या पद्धतीचं फळ जे आहे ते प्राप्तच होणार आहे।
सदाचाराचे कर्म माझ्याकडनं घडलेले असतील तर त्याचं फळ म्हणून सुखाचा अनुभव येत राहणार आहे. आणि दुराचाराई कर्म जर माझ्याकडनं कधी शरीरानी, कधी वाणीनी, कधी मनानी, आता संकल्प सुद्धा चुकीचे आम्ही करतो तेही एक प्रकारचं कर्म होऊन जातं. पण ते आम्ही काय करतो त्याकडे आमचं अजिबात लक्ष नसतं की मनाने वाणीने कधी चुकीचे व्यवहार आमच्याकडनं जे होऊन जातात तेही आमच्या कधी लक्षात राहत नाही. पण आम्ही केलेलं प्रत्येक कर्म लक्षात कोण ठेवतं तर भगवंत जो आहे त्याच्या मात्र ते पूर्णपणे लक्षात असतं. आणि ज्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याला ते फळ भोगल्याशिवाय त्याची सुटका मात्र होत नाही. मग या ठिकाणी नेमकं करायचं काय आहे तर कधी सुखाचे प्रसंग येतील तर कधी दुःखाचे प्रसंग येतील. पण सुखदुःखाचा संबंध अंतःकरणापाशी आहे. आत्मरूप मी मात्र आनंद घन आहे. त्याचा सुखाशीही संबंध नाही, त्याचा दुःखाशीही संबंध नाही. असं लक्षात ठेवून ही सुखदुःखात्मक परिस्थिती जर कायम बाधित करण्याची सवय आम्ही स्वतःला लावून घेतली तर प्रारब्धाचे भोग यायचे तसे येतील, जे भोग द्यायचे तसे ते देत राहतील. पण त्या भोगांची घडी जर मी मोडलीच नाही तर मला सुखदुःखांची बाधा होणार नाही. फार महत्वाचं आहे की एखाद्या कार्याला आपण जातो आणि त्यावेळेला ते आपल्याला साडी वगैरे नेसवतात, लग्नासारखा प्रसंग वगैरे झाला तर, आणि आपण म्हणतो त्यांनी दिलेली साडीची घडी ना मी अजिबात मोडली नाही, कारण द्यायची म्हणून त्यांनी दिली आहे हो. काही त्याच्या देण्यामध्ये भाव वगैरे काहीच नव्हता, प्रेम नव्हतं, काहीच नव्हतं, म्हणून ती घडी मी मोडली नाही. म्हणजे अशा साड्यांच्या घड्या जशा आपण मोडत नाही ना तसे या भोगांच्या घड्या सुद्धा आपण जर कधी मोडल्याच नाही तर आपला आनंद जो आहे तो कधीही कमी होणार नाही. कारण हे सगळं तत्वज्ञान आपण कशासाठी शिकतो आहे तर आहे त्या परिस्थितीत, आहे त्या माणसात राहून मला माझं संपूर्ण आयुष्य जे आहे त्या आनंदाने पूर्णपणे जगायचं आहे. आणि तो अधिकार जो आहे तो प्रत्येक जीवाला आहे. आणि तो आनंद रूप होऊन जीवन जगण्यासाठी क्रियमाण स्वातंत्र्याचा आम्हाला भरपूर उपयोग करता येतो. नाही तर मला असं वाटतं की जर प्रारब्ध बदलणार नसेल, माझ्या आयुष्यात गेल्या जन्मीचे कर्माचे फळ सुख दुःख जे ते भोगावेच लागणार असतील तर मग गुरु कशाला करायचा, साधना कशाला करायची, या सगळ्याचा उपयोग काय आहे तर त्याचा उपयोग एक छान आहे की परत नवीन संचितात भर न घालण्याचं जे काय आहे ते आम्ही नक्की काय करू शकतो, ह्या जन्मात करू शकतो. की मला जर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं आहे, मला जर सुखदुःखांच्या भोगाच्या पलीकडे जाऊन आनंद घन रूप होऊन राहायचं आहे तर मला जिवंत असतानाच एकही वासना मनामध्ये न ठेवता परमात्मा स्वरूपाला काय करता येते तर गवसणी घालता येते. आणि ही गवसणी घालण्यासाठी जी विद्या असते ती श्री गुरु जे आहेत ते तुम्हाला आम्हाला शिकवतात. आता संत जे आहेत, श्री गुरु जे आहेत, ऋषीमुनी जे आहेत ते सुद्धा देह धारण करूनच आलेले असतात. या देहामध्ये ते सुद्धा या जगामध्ये जीवन जगत असतात. पण हे सगळं करत असताना त्यांच्या चित्तातला आनंद जो आहे तो मात्र कधीही यत्किंचितही कमी होत नाही. मग देहाची परिस्थिती कशी असली तरी, देशाची परिस्थिती कशी असली तरी, प्रपंचाची स्थिती कशीही असली तरी चित्ताचा आनंद मात्र यत्किंचितही कमी होऊ न देता जीवन जगता येणं याच्यासाठी क्रियमाण स्वातंत्र्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग केलेला असतो. हे क्रियमाण स्वातंत्र्य जे आहे ना ते फक्त नरदेहात आलेल्या जीवाला या भगवंतानी प्रेझेंट केलेलं आहे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग जो आहे तो आम्ही करण्याची कला जी आहे ती शास्त्र आणि श्री गुरूंकडनं नक्कीच शिकून घ्यायला पाहिजे. आता सुख आणि दुःख हे जर आपण पाहिले तर हे सुख दुःख जे आहे या सुखदुःखांचं जे ज्ञान तुमच्या आमच्या अंतःकरणाला होतं, म्हणजे ज्या ज्ञानघन परमात्म्याच्या सत्तेवर सुखाचं किंवा दुःखाचं तुम्हाला आम्हाला ज्ञानच होतं. अनुकूल संवेदना सुद्धा आतमध्ये कळते आणि प्रतिकूल संवेदना सुद्धा आतमध्ये कळते. आणि हे जे अखंड कळणं आहे तेच ज्ञानघन तत्व आहे. मग त्याच्या ठिकाणी अनुकूलताही नाही, प्रतिकूलताही नाही, फक्त कळून देणं एवढं जे काम आहे तेवढं ते करत राहतं. आणि असं जे ज्ञानघन तत्व आहे ते माझं स्वतःचं स्वरूप आहे. मग सुखाच्या प्रवाहातही स्वतःला वाहत जाऊ द्यायचं नाही
आणि दुःखाच्या पुरामध्ये सुद्धा स्वतःला वाहून जाऊ द्यायचं नाही. ही जी कला आहे ती तुम्हाला आम्हाला नक्की साधता येते. डॉक्टर काका म्हणतात, ह्या तरंगाची लाट होऊ न देता जीवन जगणे ह्याला साधना असे म्हणतात. की आता हे तरंग तर अंतःकरणावर उमटतच जाणार आहे, पण त्या तरंगाचं लाटेत रूपांतर न करणं आणि माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यासोबत वाहू न देणं, एवढं जे काम आहे ते माझं मला नक्की विचारांच्या साह्याने करता येते. पण हे केव्हा जमेल? नो द सिस्टीम नंतर यूज द सिस्टीम मला सतत वापरता आली तर. नाहीतर निरूपणी हे सद्वृत्ती होते, सलत्याग होता, सवेची जाते. असं जर होत राहिलं तर मग विद्या उदंडाची शिकला परी प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे. सगळे उत्तर संतांनी आपल्या समोर देऊन ठेवलेले आहेत. मग प्रारब्धे असे जखडला की प्रारब्ध हे प्रत्यक्षात श्रीराम आणि श्रीकृष्णाला सुद्धा चुकवता आलेलं नाही. त्यांना सुद्धा त्यांच्या कर्माची फळं जी आहेत ती काय झालेली आहेत तर प्राप्त झालेली आहेत. आणि ते शांतपणे भोगून उदासीन वृत्तीने त्याच्याकडे पाहून स्वतःच्या आनंदाला न धक्का लावता जीवन कसं व्यतीत करायचं ते नरदेहात येऊन तुम्हाला आम्हाला रामकृष्णांनी दाखवून दिलेलं आहे. मग त्यांच्या चरित्रातून तुम्हाला आम्हाला काय शिकायचं आहे? हेच शिकायचं आहे. छान आपण गीत रामायणातलं गीत ऐकतो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. की पराधीन आहे म्हणजे सगळे भोग जे आहे सुखाचे असू दे किंवा आता ज्या क्षणी राज्य तुला सांभाळायचं आहे आणि तुला उद्या राज्य अभिषेक होईल असं श्रीरामाला सांगण्यात आलं, त्यावेळेला तो हुरळलेला नाही. आणि 4-5 तासाच्या अवधीनंतर तुला उद्या वल्कल नेसून वनात जायचं आहे असं त्याला सांगितलं, त्याही वेळेला तो होरपळलेला नाही. हे त्या रामरायाकडनं तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर शिकायचं आहे. आता रामचरित्र दरवर्षी ऐकतो, पण रामाचा एकही गुण न घेता जर आम्ही जीवन जगत असू आणि रामराम म्हणत असू तर तो राम सुद्धा आम्हाला रामराम म्हणून दूर राहतो. म्हणजे आनंदरूप जीवन जे आहे ते तो देत असून सुद्धा त्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला आम्हाला काय करता येत नाही तर लुटता येत नाही. मग कुठल्याही प्रसंगामध्ये अंतःकरणाची साम्यावस्था सांभाळणे त्याला समाधान असं म्हणतात. सम्यक स्थिती म्हणजे आधान आणि सम्यक म्हणजे एकसारखं असणारं, असं एकसारखं असणारं अंतःकरणाची स्थिती सांभाळणे याला समाधान असं म्हणतात. बाकी सर्व आयुष्यात तुम्ही आम्ही कमावलेलं आहे, परंतु समाधान नाही, तृप्ती नाही, शांती नाही, आनंद नाही, तर त्या जीवनाला दर्जेदार जीवनाचा दर्जा देता येईल का? तर देता येणार नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, मनुष्य कर्माने बांधला. जोपर्यंत जीवभाव आहे, देहाशी तादात्म्य ठेवून, अंतःकरणाशी तादात्म्य ठेवून, कर्तृत्व भोक्तृत्वाचा भाव आतमध्ये सतत जागा ठेवून मनुष्य ते कर्म मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तो झालं नसतं, ह्या पद्धतीचे विचार करत करत ज्या वेळेला तो ते कर्म करतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी संचित आणि प्रारब्ध जे आहे ते कर्म सतत साचत जातं. मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. की आपण जे संचित करून ठेवलेलं आहे ना तसेच भोग आपल्याला ह्या जन्मामध्ये काय करावे लागतात तर भोगावे लागतात. आणि म्हणून महत्वाचं आहे की प्रारब्धे असे जखडला. त्या प्रारब्धाच्यामुळे तो काय झालेला आहे तर जखडून गेलेला आहे, अडकून पडलेला आहे. पण प्रारब्ध तुमच्या समोर भोग आणून तयार करेल, पण ते भोग आपण भोगलेच पाहिजे असं मात्र त्या प्रारब्धाचं बंधन तुमच्या आमच्यावर नाही. आलेले भोग जे आहे ते बाधितानुवृत्तीने चित्तातून काढून टाकण्याचं सामर्थ्य जे आहे ते गुरु कृपेने नक्कीच तुम्हाला आम्हाला कमावता येतं, प्राप्त करता येतं. पण त्याच्यासाठी अंतरंग साधन म्हणून शास्त्रशुद्ध विचार करण्याची जी कला आहे ती तुम्ही आम्ही काय केली पाहिजे तर अवगत करून घेतलीच पाहिजे. आता हा जो बुद्धियोग आहे तो कमावणे हे माणसाच्या पूर्णपणे हातात आहे. आणि म्हणून क्रियमाण स्वातंत्र्य जे आहे त्या क्रियमाण स्वातंत्र्याच्या द्वारे तुम्ही आम्ही काय करायचं आहे तर जीवभावाचा त्याग केलेला असेल तर
हातून घडत असलेल्या कर्मातून जे काही प्राप्त होतं त्याचा भोग तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. कारण ते कसं झालेलं असतं, तर निवालेला अग्नी हा नुसता राख रूपाने तिथं असतो. त्याच्यात नंतर काहीही इतरांना चटके देण्याचं वगैरे सामर्थ्य अजिबात नसतं. त्याप्रमाणे जो आत्मज्ञान संपन्न झालेला आहे तो नंतर त्याचं आयुष्य सरेपर्यंत काही ना काहीतरी कर्म त्याच्याकडनं घडतच राहतात, पण त्या कर्माचा लेप मात्र त्याला लागत नाही. कारण मी कर्ता आहे, मी भोगता आहे, मी देह आहे, मी प्राण आहे, या सगळ्या विचारांपासून त्यांनी स्वतःला पूर्णपणे निसंग करून घेतलेलं असतं. या सगळ्या कर्तृत्वाचा संघाचा त्यांनी काय केलेला असतो, फलाशेचा आणि संघाचा त्यांनी पूर्णपणे त्याग केलेला असतो. आणि म्हणून निर्लेप होऊन जीवन तो जगत असतो. आता ह्या प्रवाहामध्ये जो वाहत जातो तो संसार सागरामध्ये गटांगळ्या खात राहतो. ज्याला हातपाय मारताच येत नाही पाण्यात पडल्यानंतर तो तिथं बुडल्याशिवाय राहत नाही. पण या भवसागरातून तरुण जाण्यासाठी म्हणून ज्यांनी सुंदर असं विचारधन गुरुकृपेने प्राप्त करून घेतलेलं आहे तो मात्र विचारांच्या साह्याने कुठल्याही परिस्थितीतून स्वतःची नक्की सुटका करून घेऊ शकतो. इथे एक महत्वाचं सांगितलेलं आहे की हे प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध त्याला दुसरं कोणी बहाल केलेलं नाही, तर तया निर्माता तोची झाला. प्रत्येक जीव हा स्वतःच प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो. आता काही पूर्वजन्मीचे संस्कार असतात, त्यानंतर काही जे संस्कार आहेत ज्या कुटुंबामध्ये तो जन्माला येतो त्यांचं अवतीभोवतीचं वागण्यात जे माणसं असतात त्या माणसांकडून काही संस्कार त्याच्या मनावर उमटत चाललेले असतात. त्यानंतर तो ज्या वेळेला शाळेत जातो तेव्हा शिक्षक किंवा मित्रांचे आई वडील यांचे काही संस्कार जे आहेत तेही त्याच्यावर उमटत राहतात. आणि ज्या वेळेला तो पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभा राहतो, नोकरीला लागतो, तेव्हा स्वतः समाजात मिसळायला लागतो आणि इकडं तिकडं पाहून स्वतःवर काही संस्कार करून घेतो. अशा पद्धतीने 4 प्रकारचे संस्कार स्वतःवर करून घेऊन मनुष्य हा काय करत असतो, तर जीवन जगत असतो. मग आता ह्या संस्कारापैकी बलवत्तर संस्कार जे आहेत त्याप्रमाणे तो जीवन जगत राहतो. मग आता प्रत्येक आता माझ्याच पोटचे जरी मुलं असतील तरी सुद्धा मला त्यांच्या जीवनात असं घडावं तसं घडावं, असं घडू नये तसं घडू नये असं कितीही वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते त्यांचं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेले आहेत हे जर मी स्वीकारलं नाही तर सतत त्यांच्या काळजीनी अंतःकरणाला घरे पडल्याशिवाय राहत नाही. डोंगरे शास्त्री अतिशय छान पद्धतीने सांगायचे की व्यवहारामध्ये तुम्ही ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रेम करता तोच तुम्हाला आयुष्यभर जास्तीत जास्त रडवतो. कारण काळजी कोणाची वाटते, ज्याला कधी माझं म्हटलंच नाही त्याच्या जीवनाची आम्हाला कधी काळजी वाटणंच शक्य नाही. पण ज्याला माझेपणाने खूप मी जपणून ठेवलेलं आहे अहम ममतेच्या लवडसवडी, की मी आई आहे, मी बहीण आहे, मग सगळं कर्तव्य त्यांचं जे आहे ते माझ्यावरच अवलंबून आहे, मीच त्यांच्या जीवनाचा कर्ता आहे, या पद्धतीने ज्या वेळेला सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती त्यांच्या भोवती गुंफल्या जातात तेव्हा त्यांच्या जीवनात काही कमी जास्त झालं तर जणू काही माझ्याच जीवनात ते झाल्यासारखं रडारडी जी आहे ती तुमची आमची सुरू होऊन राहते. मग किती ठिकाणी तुमच्या आमच्या अंतःकरण वृत्ती अडकून ठेवलेल्या आहेत आणि जे अडकून ठेवलेलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे हे आपण आपल्या ठिकाणी तपासलं पाहिजे. आता खरा मी कोण आहे हे कळल्याशिवाय बाकीचे ज्यांना मी तू म्हणते त्यांचा माझा काय संबंध आहे हे माझ्या लक्षात येणं शक्य नाही. म्हणून आधी खऱ्या मीचा शोध घ्यावा, म्हणजे ज्याला मी तू म्हणते त्याचा माझा काय संबंध आहे तेही लक्षात येतं. तुझं नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार. पंचकर्णाचा अभ्यास आम्हाला शास्त्रामध्ये करायला ज्या वेळेला शिकायला मिळतं तेव्हा लक्षात येतं की ज्या देहाला मी माझा म्हणून कुरवाळते आहे तो देह सुद्धा माझा नसून पंचमहाभूतांचा गोळा आहे. हे 5 महाभूत जे आहे ती सुद्धा माझी निर्मिती नाही तर ती सुद्धा ईश्वराने केलेली निर्मिती आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी काही भाग
ह्या माझ्या वासनापूर्तीसाठी म्हणून मला या शरीर रूपाने त्याचा काय करून दिलेला आहे, एक सांगाडा तयार करून दिलेला आहे. म्हणजे हे सुद्धा ईश्वराचेच आमच्यावर उपकार आहेत की नाही. पण तरी सुद्धा आपण मात्र या सगळ्याची निर्मिती माझ्याकडनं झालेली आहे असा भ्रम करून घेतो. मग तया निर्माता तोची झाला बोल नाही, की आपण जे काय भोगतो आहोत, सुख असू दे किंवा दुःख असू दे, याचा निर्माता दुसरा तिसरा कोणी नसून मीच जीव भावातून केलेल्या कर्मामुळे हा प्रारब्ध रूपी डोंगर जो आहे तो माझ्यासाठी आता एवढा मोठा प्रचंड असा उभा राहिलेला आहे. आणि त्यातून सुखदुःख जे आहे ते माझ्या वाट्याला येत चाललेले आहेत. पण या सुखदुःखांचा संबंध शरीर आणि अंतःकरण ह्यांच्यापर्यंतच आहे. आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते मात्र पूर्णपणे नित्यमुक्त आहे, कायमचं अलिप्त आहे. आणि तो अलिप्त असणारा, नित्यमुक्त असणारा असा जो आत्माराम आहे, असा जो परमात्मा आहे तो मी आहे. येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनाशी. आणि थोडस बघा, ज्या वेळेला इतरांविषयीचा आरडाओरडा करण्याची आपली सवय कमी होते आणि ईश्वराविषयीचं सुद्धा चुकीचे विचार करण्याची पद्धत आपली चित्तातली कमी होऊन जाते, त्यावेळेला अंतःकरणाला सहजच एक शांतीचा अनुभव जो आहे तो येऊन जातो. आणि जिथं अंतःकरणाची शांती असते तिथं आत्मसुखाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. अशांतस्य कुतः सुखम असं भगवद्गीता आपल्याला विचारते की अशांत असणाऱ्या अंतःकरणाला कधीही सुखरूप तत्वाचा अनुभव येऊ शकत नाही. ते सुखरूप तत्व आत असून सुद्धा जुने ठेवणे मीपणे आकळेना, या पद्धतीने समर्थ आपल्याला त्या ठिकाणी जागे करतात. मग या संसार समुद्रातून तरुण जायचं असेल तर भगवंताने केलेली प्रारब्धाची जी व्यवस्था आहे ती बिना तक्रार मान्य करायची आहे. जे काय सुखदुःख आपल्या जीवनात येत चाललेले आहे त्याचं दोषारोपण इतरांवर न करता ते सगळं माझ्या कर्मातून निर्माण झालेलं आहे हे जर लक्षात घेतलं तर आता क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मी कशा पद्धतीचं कर्म केलं पाहिजे की कर्म करून सुद्धा मला त्याचा लेप लागता उपयोगाचा नाही, ह्या पद्धतीचा मला विचार सुद्धा करता येतो. आणि असलेलं प्रारब्ध भोगून संपवून क्रियमाण स्वातंत्र्याच्या द्वारा मी जीवनमुक्त होऊ शकते. इतका सुंदर विचार जो आहे तो आपल्या शास्त्राने आपल्याला यामध्ये दिलेला आहे. पण ते जर आपण लक्षात घेतलं नाही तर प्रारब्ध बदलवण्यासाठी, आपल्या नातेवाईकांचे स्वभाव बदलवण्यासाठी, आपल्या जीवनात अजिबात दुःखाचे प्रसंग येऊ नयेत म्हणून अशा पद्धतीने जेव्हा श्री गुरूंकडे जातो आणि त्याच फळांची त्यांच्याकडनं ज्या वेळेला अपेक्षा करतो त्यावेळेला ते जे द्यायला बसलेले आहे ते निर्गुण ब्रह्म प्राप्त न करता आपण मात्र संसारातल्याच काय करत राहतो, गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना सांगत राहतो. आता याचा अर्थ श्री गुरूंना संसारात येणारे जे काय प्रसंग आहेत ते सांगू नये असं आहे का? असंही नाही. कारण सुख देवासी सांगावे, दुःख देवासी सांगावे. कारण श्री गुरूंना सांगितल्यानंतर अंतःकरण मोकळं होऊन जातं आणि त्यातून कशा पद्धतीने विचार करून आपल्याला सुटता येतं हे श्री गुरु आपल्याला नक्की सांगतात. विचारधन देतात, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या विचारधनाच्या साहाय्याने आपण असलेल्या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. परिस्थिती बदलवता येत नाही पण खंबीरपणे त्या परिस्थितीला तोंड देऊन आपल्याला शांतपणे आपले जीवन जे आहे ते व्यतीत करता येतं. असं त्या विद्येचं सामर्थ्य आहे. आणि ती विद्या शिकण्यासाठी श्री गुरूंकडे जायचं आहे, प्रारब्ध बदलवण्यासाठी अजिबात नाही. आत्मस्थिती सांभाळण्याची विद्या श्री गुरूंकडनं शिकायची आहे. मनस्थिती बदलवणे हा काही तो प्रकार नाही. तर आता पूर्वीचे ते दिसे आगळे असं म्हटलेलं आहे एका अभंगामध्ये की पूर्वीसारखाच सगळा संसार आमचा असतो पण पूर्वी संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो आणि आता श्री गुरूंनी विचार दिल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एकदमच बदलतो. आणि तो दृष्टिकोन बदलल्यानंतर कौतुक तू पाहे संचिताचे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे
संचिताचे. पूर्वी जे माया माया म्हणून आम्हाला सगळं भेडसावत होतं, रडवत होतं, तेच आता भगवंताची लीला म्हणून पाहायला आम्ही शिकतो. आणि कुठल्याही चुकीच्या विचारांना झुरळ अंगावर बसल्यावर कसं झटकून देता येतं, तसं श्री गुरु कृपेने चुकीचे विचार जे आहेत ते अंतःकरणातून ताबडतोब काढता येतात. हे श्री गुरूंकडे जाण्यासाठी आम्ही नक्की करायचं आहे. नाही तर श्री गुरु केले आता ते सगळं पाहून घेतील, जे काय होईल ते सगळं ते करतील. ह्या पद्धतीने स्वतःची जबाबदारी झटकून आम्ही मोकळं होतो. असं अजिबात करायचं नाही. प्रारब्धाला दोष देण्यापेक्षा नवीन प्रारब्ध न निर्माण करता असलेलं प्रारब्ध आता भोगून संपवून मोकळं व्हायचं आहे, हा विचार मात्र नक्की आपल्याला करता येतो. पुढच्या ओळीत म्हणतात, ज्ञान तितुके संपादावे, कष्ट तितुके करावे, न्याय नीतीने चालावे, वैभवा लागी. आता श्रीगुरूंकडे ज्ञान संपादनासाठीच आपण जातो. 3 प्रकारची विद्या जी आहे ना, ती श्रीगुरु तुम्हाला आम्हाला शिकवतात. ती विद्या कुठली आहे? एक सुखी होण्याची विद्या आहे, ज्याला आपण म्हणतो की असमंजसपणा असेल ना तर माणूस कुठेही सुखातच राहतो, आणि असमंजसपणा असेल चित्तामध्ये तर कुठेही नेऊन ठेवा. पण कुरकुरा स्वभाव, लहान मुलं असतात पहा, काही इतके किरकिरे असतात की त्यांना कसंही ठेवा, कसंही वागवा, त्यांचं रडणं काही थांबतच नाही. आणि असे रडके मुलं जे असतात ना, ते आईशिवाय दुसरं कोणी सांभाळू शकत नाही. म्हणून रडकं मूल आईचं, हसरं मूल जगाचं, असं म्हणण्याची एक काय आहे तर पद्धत आहे. मग आता इथं ज्ञान संपादन करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या संस्कृतीतच आपल्याला 2 प्रकारचं वैभव संपादन करायला शिकवलेलं आहे. एकाला अभ्युदय म्हणतात, एकाला निश्रेयस असं म्हणतात. म्हणजेच प्रेयस आणि श्रेयस, असं कठोपनिषदामधला विषय आपल्या समोर आहे की 2 प्रकारचं वैभव, एक लौकिक जीवनातलं वैभव आणि एक पारलौकिक जीवनातलं वैभव, असं 2 प्रकारचं वैभव या नरदेहात आल्यानंतर तुम्हाला आम्हाला नक्की संपादन करता येतं. भगवंतानी तेवढी बुद्धी आणि तेवढी शारीरिक शक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला नक्की दिलेली असते. पण त्याचा योग्य वापर कसा करायचा ते मात्र आम्हाला श्री गुरूंकडनं काय करावं लागतं तर समजून घ्यावं लागतं. मग ज्ञान तितुके संपादावे, कष्ट तितुके करावे. की ज्ञान संपादन करत असताना, वैभव मिळवत असताना कष्ट जे आहेत ते प्रत्येकाला करावेच लागणार आहेत. देरेहरी खाटल्यावर असं अजिबात करून चालणार नाही. आता 22व्या 23व्या शतकाकडची वाटचाल ती कशी असते आणि कशी आहे सगळ्यांची, तर आत्ता पाहिजे, भरपूर पाहिजे, फुकट पाहिजे, ही सवय तुम्हाला आम्हाला लागलेली असते. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये असं फुकटचं फार दिवस कोणालाही भोगता येत नाही. प्रत्येकाला पोट दिलेलं आहे, प्रत्येकाने ते भरण्याची व्यवस्था स्वतःची स्वतः केली पाहिजे. पण हे काही आपल्या लक्षात येत नाही आणि मग त्या ठिकाणी आत्ता पाहिजे, भरपूर पाहिजे, फुकट पाहिजेच्या नादामध्ये कष्ट न करता सगळं हवं असं वाटत राहतं. पण कष्ट तितके करावे, लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही. समर्थ आपल्याला म्हणतात की छोटं असो किंवा मोठं असो, काम जे आहे ते माणसाला करावंच लागतं. आता लौकिकातली विद्या म्हणजे पोट भरण्याची एक विद्या आहे. आता लौकिकामध्ये जे करायला पाहिजे, डिग्री घ्यायला पाहिजे, योग्य नोकरी निवडायला पाहिजे, ती नोकरी टिकवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, सचोटीने वागलं पाहिजे, तिकडं सुद्धा अधिकार पदापर्यंत जाण्यासाठी जे जे करावं लागतं, ज्या ज्या परीक्षा द्याव्या लागतात, त्या सगळ्या देऊन वरपर्यंत जाण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तुम्ही आम्ही नक्कीच केला पाहिजे. मग लौकिकातली एक विद्या आहे आणि एक पारलौकिकातली विद्या आहे. आणि मधली जी विद्या आहे ती सुखाची विद्या आहे. म्हणजे व्यक्तिगत स्तरावर सुद्धा अधिकार संपन्न होऊन जीवन जगण्याची कला शिकली पाहिजे. नंतर आपल्या कुटुंबाला सुखी करण्याची विद्या आहे. त्या विद्येमध्ये काय काय मोडतं, सगळ्यात महत्वाचं आहे त्या विद्येमध्ये कोमलवाच्या देरेरा. कारण शब्दांनी सगळा कुटुंबातला व्यवहार चाललेला असतो आणि ते शब्दच जर निवडून बोलता आले नाही, शब्द निवडून बोलावा समर्थ आपल्याला सांगतात. आणि फार महत्वाचं समर्थ सांगतात, पेरिले ते उगवते. तुम्ही जे पेरलेलं आहे ना तेच तुमच्या समोर उगवणार आहे, तेच तुमच्या शेतामध्ये येणार आहे. मग तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये जर दुःख पेरत असाल तर तुमच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काय राहणार आहे.
म्हणून इतरास सुखी करावे तेव्हा आपण सुखी व्हावे, ही जी विद्या आहे तीही आपल्याला सांगितलेली आहे. मग ती विद्या एटिकेट्स, मॅनर्स, कोणाशी कसं वागावं, कोणाला किती सन्मान द्यावा, घरातल्या लोकांशी कसं राहावं, कुटुंब सोडून गेले तर काय फजिती होणार आहे, कुटुंबाला धरून राहिले तर मला काय प्राप्त होणार आहे, याचाही विचार जो आहे तो सगळ्यांनी केलाच पाहिजे. नाही तर इगो वाढलेले असले की एकमेकांपासून दूर होण्याच्या भाषा सुरू होतात. मग ते फक्त पती पत्नीतच नाही तर मुलगा बाप, आई मुलगा यांच्यामध्ये सुद्धा असल्या प्रकारचे वाद सुरू राहतात. पण एकमेकांना नुसतं शरीराने सोडून गेले पण मनाने जर एकमेकांना सोडताच आलं नाही तर दूर राहून तुम्ही काय मिळवलेलं आहे. वृद्धाश्रमात या प्रकारचे हाल आपण पाहतो की शरीराने त्या दुसऱ्या ठिकाणी राहिलेले असतात पण अंतःकरणामध्ये मात्र अखंड कुटुंबाचं चिंतन चाललेलं असतं. त्याच्यापेक्षा कुटुंबातच राहावं, अखंड परमेश्वराचं चिंतन करावं, ते जास्ती योग्य आहे, सोपं आहे आणि आपल्या कल्याणाचं सुद्धा आहे. पण हे समजून घेण्यासाठी जे शिकायला पाहिजे ते संतांकडे जाऊनच शिकता आलं पाहिजे. फार महत्वाचं इथं समर्थ सांगतात की हे वैभव संपन्न होत असताना किंवा वैभव प्राप्त करत असताना, म्हणजे लौकिकातली विद्या शिकत असताना सुद्धा न्याय, नीती आणि धर्म यांच्या चौकटीत राहून हे वैभव मिळवण्याचा तुमचा आमचा प्रयत्न असला पाहिजे. मनामध्ये महत्वाकांक्षा भरपूर आहे पण तेवढी विद्या मात्र आपण शिकण्याचा प्रयत्न जर करत नसू तर या महत्वाकांक्षा आणि न शिकलेली विद्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी की आत्ता पाहिजे, भरपूर पाहिजे मध्ये मग शेअर्स मार्केट आहे, मग अजून दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी आहे, लोन काढणे आहे भरपूर. आता लोन काढून आपण भरपूरही वैभव इतरांना दाखवू शकू पण आपल्याला तर माहिती आहे ना आपण कर्जबाजारी आहोत म्हणून. भलेही गाड्यांमध्ये हिंडतो आपण, भलेही मोठे मोठे घरं करून त्याच्यामध्ये राहतो पण कर्जाचा डोंगर जर भरपूर असेल तर काय होऊन जातं त्या ठिकाणी. लोकांना दिसायला ते वैभव दिसतं पण आतमध्ये तर आपल्याला माहिती आहे की एवढं कर्ज आपल्याला फेडायचं आहे, एवढं कर्ज आपल्याला फेडायचं आहे. त्याच्यापेक्षा जे प्रारब्ध प्राप्त अशी संपदा आपल्याला भगवंताने दिलेली आहे त्या चौकटीतच आपल्याला आपलं जीवन कसं बसवता येईल आणि तरी आपल्याला सुखाने नांदता येईल याचा विचार जर आपण केला तर ते जास्ती योग्य नाही का. संपत्ती तर प्रत्येकाने मिळवावीच कारण अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, संसारातले काही जे कर्तव्य आहेत ते पूर्ण करण्यासाठी या पैशाची नक्कीच गरज आहे. पण आपल्याला त्याही ठिकाणी सगळे संत द्रव्य सूची, दारा सूची अशा सूचना देतात की हे सगळं शुद्ध मार्गाने आलेलं असलं पाहिजे. हे जर अनितीने आपल्या घरात आलं तर सुरुवातीला ते भरपूर दिसत असलं तरी नंतर ईडी प्रत्येकाच्या मागे लागतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि ती ईडीची एकदा घटना सुरू झाली की मग तिथं धरपकड सुरू झाली की काय प्रकार होतात ते आपण सगळेजण पाहतो आहोतच. मग कायमची टांगती तलवार असते की केव्हा एकदा माझ्यावर धाड पडेल. मग आता धाड पडण्यासारखं असं काही चुकीच्या मार्गाने जमवून ठेवूच नाही आपण, म्हणजे ह्या पद्धतीचं भय जे आहे ते चित्तात राहत नाही. आणि सदाचार हा काय आहे तर परमार्थाचा पाया आहे आणि म्हणून लौकिक जीवनामध्ये सुद्धा सदाचार संपन्न होऊनच जीवन जगता आलं पाहिजे. आणि म्हणून जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. की जे केल्यामुळे माझी या समाजामध्ये निंदा होणार आहे किंवा आजपर्यंत ज्यांची ह्या पद्धतीने वागल्यामुळे निंदा झालेली आहे तसं मी वागायचं नाही. एवढं तरी क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये आम्हाला ठरवता येतं की नाही, पुढच्याच ठेस मागचा शहाणा या पद्धतीने जीवन उघड्या डोळ्याने जर आम्ही इतरांकडे पाहत असू तर आपल्या ठिकाणचं कर्म व्यवस्थित करण्याचा नक्की प्रयत्न होऊ शकतो. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं तुम्हाला आम्हाला काय सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी. समर्थही आपल्याला म्हणतात की वंद्य जे आहे ते करण्याचा प्रयत्न करा, सदाचार कधीही सोडू नका. आता भक्ती मार्गाने जायला सांगतात पण भक्ती मार्गाने जात असतानाही सदाचार जो आहे तो सोडता उपयोगाचं नाही. कारण सदाचरण हा या भक्ती मंदिराचा, मुक्ती मंदिराचा काय आहे तर पाया आहे.
आणि तो पाया भरभक्कम पाहिजे. प्रपंचातलं वैभव असू दे किंवा परमार्थातलं वैभव असू दे, पण कुठलंही वैभव प्राप्त करत असताना, ती विद्या शिकत असताना कष्ट जे आहेत ते मात्र घ्यावेच लागतात. तिथं आळस करून अजिबात चालणार नाही, किंवा जे करायला पाहिजे ते न करता चुकीच्या पद्धतीने काहीतरी करणे हेही या ठिकाणी उपयुक्त नाही. आणि जे प्रपंचामध्ये अत्यंत विवेकाने वागतात तोच विवेक त्यांना परमार्थामध्ये सुद्धा नंतर उपयोगाला येतो. इकडे भरपूर चुकीच्या पद्धतीने वागणारे लोक इकडे आल्यानंतर सुद्धा परमार्थाचा प्रपंच करून टाकतात. म्हणून असं न करता उत्तम गुण जे आहे ते प्रपंचासाठी पण आवश्यकच आहे आणि तेच उत्तम गुण परमार्थामध्ये सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंच असू दे किंवा परमार्थ असू दे, दोन्हीकडे उत्तम गुणांची जोपासना करणारा साधक असायला हवा. मग प्रापंचिक वैभव असो नाही तर पारमार्थिक वैभव असो. आता प्रापंचिक वैभवामध्ये आपल्या समोर आहे की उदंड धन, मोठं घर, या सगळ्या गोष्टी कमवायच्या आहेत. पण पूर्वीच्या काळी पद्धत होती पहा, हे सगळं कमवल्यानंतर हे कशासाठी उपयोगात आणायचे ऋषीमुनी, तर आमच्याकडे जे विद्या संपादन करण्यासाठी येतील त्यांची व्यवस्था होण्यासाठी या सगळ्या संपत्तीचा उपयोग झाला पाहिजे, हा त्या ठिकाणी भाव असायचा. आता फक्त आपल्या भोगासाठी म्हणून आपण हे सगळं कमवतो. आता कुठलीही संपत्ती आपण कमावली तरी त्या संपत्तीमध्ये काही वाटा, व्यक्तिगतरित्या ती संपत्ती आपण कमावलेली असली तरी कुटुंबाचा वाटा आहे, राज्याचा वाटा आहे, समाजाचा वाटा आहे आणि आपल्या श्री गुरूंचा सुद्धा त्यामध्ये काय आहे तर वाटा आहे. म्हणजे त्यांचं कार्य करण्यासाठी सुद्धा या संपत्तीचा आपण काय केला पाहिजे तर विनियोग केला पाहिजे. हे जसं सांपत्तिक स्थितीच्या बाबतीत आहे तसं इकडं जी विद्या आपण श्री गुरूंकडनं शिकणार आहोत, निश्रेयस प्राप्तीसाठीची जी विद्या आणि त्यातून आपल्याला जे सुख, शांती, आनंद, समाधान, तृप्ती या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत, त्या आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्यापुरतं पूर्णपणे मुक्तीचा आनंद भोगण्या इतकं समर्थ झाल्यावर सुद्धा तरतेनं बुडो नेदावे अशी त्या ठिकाणी आपल्याला अट घातलेली आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, की अशा पूर्णपणे जीवनमुक्त स्थितीत पूर्णपणे स्थित झालेल्यांनी सुद्धा काय करायचं आहे तर लोकांना मार्ग दाखवण्यासाठी लोकांमध्ये मिसळूनच राहायचं आहे. स्वतःपुरतं ते प्राप्त करून घेऊन कुठंतरी एकटाच आनंदात जाऊन राहणे ही कल्पना आपल्या संस्कृतीमध्ये अजिबात सांगितलेली नाही. तर स्वतः तर मुक्त व्हाच, पण तरतेनं बुडो नेदावे, की जे बुडायला लागलेले आहेत यांना स्वस्वरूपाचं ज्ञान नाही, अशांना सुद्धा नंतर त्यांच्यामध्ये मिसळून हळूहळू हे ज्ञान जे आहे ते सगळं सांगावं. ज्ञान तितके संपादावे. हे कुठलं ज्ञान संपादायचं आहे तर बाकी सर्व ज्ञानापेक्षा आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि हे आत्मज्ञान संपादन करत असताना सुरुवात कुठून आहे, सदाचरणातून आहे. आणि पोटा पाण्याची भ्रांत जर नसेल म्हणजे गरिबीमध्ये परमार्थ करता येत नाही असं अजिबात नाही. कारण तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. अनेक कितीतरी असे संत होऊन गेलेले आहेत की जे अत्यंत आर्थिक दृष्ट्या काय होते तर त्यांना त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण तरी सुद्धा त्यांचा परमार्थ जो आहे तो पूर्णपणे खुललेला आहे. मग कुठल्याही स्थितीमध्ये परमार्थ नक्कीच करता येतो, पण तरीही खाण्यापिण्याची भ्रांत जर नसेल तर शांत चित्ताने आपली लवकर प्रगती होऊ शकते. आणि म्हणून तनुनिर्वाह आवश्यकते ते सगळं संपादन करावं. तनुनिर्वाहासाठी स्वतःची तनु आणि कुटुंबियांची तनु या दोन्हींच्या निर्वाहासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे वैभव संपन्न व्हावं अशी अपेक्षा परमार्थामध्ये सुद्धा तुमच्या आमच्याकडे केलेली आहे. आपल्या समोर आहे प्रश्नोपनिषदामध्ये पिप्पलाद मुनींकडे जे 6 शिष्य ब्रह्मविद्या शिकण्यासाठी गेलेले होते ते सगळे उत्तम स्थितीत म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणारे शिष्य होते. मग आता आर्थिक स्थिती म्हणजे ज्यांना इकडचं काही जमत नाही ते परमार्थाला लागतात असा एक गैरसमज आमच्या मनात असतो, तोही चित्तातला काढून टाकावा.
तर सुखरूपतेची विद्या ही परमार्थामध्ये शिकायची असते आणि ती शिकण्यासाठी हे 6च्या 6 उत्तम घराण्यातले शिष्य जे आहेत ते पिप्पलाद मुनींकडे गेले होते आणि तिथं गेलेले असताना मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, पण तत्पूर्वी 1 वर्ष तुम्ही ब्रह्मचर्य वृत्तीने या ठिकाणी राहा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। मग आता त्या ठिकाणी आम्ही एवढ्या श्रीमंत घरचे आहोत, आम्ही ह्या पद्धतीने राहू शकणार नाही, ह्या पद्धतीची कुठलीही तक्रार त्यांनी केलेली नाही। तर आपल्या हिताचे प्रश्न विचारण्यासाठी जेवढं शारीरिक योगदान त्या ठिकाणी श्रमदान करायचं आहे तेवढं त्यांनी मनापासून त्या ऋषींच्या ठिकाणी केलेलं आहे। हे ह्या ठिकाणी महत्वाचं आहे की तया जाणावे धरावे सेवावे असं केल्याशिवाय ते ज्ञान जे आहे जे त्यांच्या जवळ अखंड त्या ठिकाणी शोभत आहे ते आत्मज्ञान तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही। आणि म्हणून वैभव दोन्ही पद्धतीचं वैभव अभ्युदय आणि निश्रेयस, लौकिकातलं जीवन सुद्धा उत्तम होण्यासाठी कष्ट करावे लागतात, तसं पारमार्थिक जीवन सुद्धा। मात्र इकडचं वैभव म्हणजे खूप सिद्धी प्राप्त करणं असं आहे का? नाही तर आमच्या इकडं डोक्यात ते राहतं। इकडचं वैभव म्हणजे काय आहे? पारमार्थिक वैभव दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टी ओळखायला येणं, अग्नीवरून चालता येणं, वर आकाशात उडता येणं, मध्येच गुप्त होता येणं, मध्येच प्रगट होता येणं, ह्या प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत किंवा वाचा सिद्धी आपण जे तोंडातून काढू ते पूर्ण होतच होतं, अशा प्रकारच्या सिद्धी कितीही जरी मिळवल्या पण जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी जर प्राप्त झालेली नसेल तर इकडचं वैभव सुद्धा सगळं अर्धवटच राहतं। म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी बाजूला सारून जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीकडेच पूर्ण लक्ष देणं हे ह्या क्षेत्रात सुद्धा काय आहे तर लक्षात ठेवण्यासारखं आहे। आणि असं जे पारमार्थिक वैभव आहे आत्मज्ञान संपन्नतेचं, परमार्थी तो राज्यधारी असं म्हटलेलं आहे समर्थ आपल्या समोर। परमार्थ स्तवन नावाचा समासच ठेवतात आणि परमार्थ नाही तो भिकारी। खरंच आहे, जोपर्यंत पूर्ण सुखरूपतेचा अनुभव चित्ताला येत नाही तोपर्यंत सुखी होण्यासाठी माणूस जगाकडे आशाळभूत नजरेने वाटच पाहत राहतो आणि भीकच मागत राहतो आणि मग त्या ठिकाणी आपली फजिती करून घेतो। पण जो पारमार्थिक झालेला आहे, पूर्ण ब्रह्मरूप झालेला आहे, त्याला जगातले विषय प्राप्त होऊ दे अथवा न होऊ दे, अंतःकरणाची त्याची समाधानाची स्थिती जी आहे ती मात्र यत्किंचित सुद्धा कमी होत नाही। आणि हेच परमार्थाचं वैभव आहे आणि हे परमार्थाचं वैभव प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात असं या ओळीमध्ये डॉक्टर काका आपल्याला सांगतात। पुढच्या ओव्या पुढच्या मंगळवारी पाहू। जय जय रघुवीर समर्थ।